सल्ले देत आहेत त्या सगळ्यांना. एकदा का ठरलं की कान्होजी येणार, कान्होजी आला स्वतः, मुलांना घेऊन आला, 6 मुलांना तिथं. आणि तो म्हणाला वतनावर सोडतो पाणी. मग महाराज म्हणाले सोडून दाखव. त्याने तांब्या उलटा केला पाण्याचा, दिलं सोडलं वतन म्हणाल. मग महाराजांनी सगळ्या हालचाली कान्होजीसाठी केल्या. या कान्होजीच्या पश्चात ते कारीला एक घर आहे त्यांचं, ते सामायिक घर होतं. 2 जण भाऊ भांडत यायचे. एकाचं नाव होतं बाजी जेथे, दुसऱ्याचं नाव होतं शिवजी जेथे. त्या शिवाजी जेथेचं एक पत्र मी प्रसिद्ध केलं, शिवाजी महाराजांनी शिवजी जेथेला लिहिलेलं पत्र. ते कारीचं घर होतं ना, ते पडायला आलं, पावसाळा जाणार होता. आणि तो शिवजी म्हणत होता मी एकटाच राहणार इथं. तर शिवाजीराजेंनी बरं हे कधी दोघं मिळून यायचे नाहीत. पहिल्यांदा हा येऊन तक्रार करून जायचा, मग हा गेला की दुसरा भाऊ यायचा आणि तक्रार करायचा. महाराज दोघं मिळून यायचे नाहीत कधी. महाराज त्यामुळे वेगवेगळी पत्र वेगवेगळ्या लोकांना ते कायम देत असायचे. त्याच्यात त्यांनी शिवजीला दम दिला आहे, पावसाळा 2 महिने राहिलेला आहे, 4 महिने आहेत अजून इथं या सगळ्यात. मग एकदा घर बांधलं की ते बाजीलासुद्धा त्याच्यात तुम्ही घ्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे जागा, राहायला तिथं. कारण ते सामायिक आहे आणि कान्होजींनी सांगितलेलं आहे तेव्हापासून. म्हणून अशा पद्धतीची खाजगी पत्र आहेत.